आणि जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात आणि जी गालात असतात प्युअर मुक्या माझाची असतात. अहो जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, पण जी हळूच बोलतात लफडेबाज असते. अहो जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असते. म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असते. असं त्या हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान, सगळ्यात मोठा कॅमेरावाला आपल्याला हसवतो. ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणला ना स्माईल, त्या दिवशी आपण फाशी घ्यायची. आपल्याला म्हणतो स्माईल, आपण म्हणायचं असं हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा चार. सगळे प्राणी आडवे आहेत, एवढंच पठ्य उभा आहे. गाय आडवी आहे, दुधाला सरळ. बैल आडवा आहे, अवताला सरळ आहे. यावला दिसाय सरळ आहे. वाघ आहे आडवी आहे. माळ घाल टिकल का, भुकतो कशाला, घालू नको ना. एखाद्याने गाडी घेतली, कंपनी खास नाही, जळकाट. जळकाट कळतो का तुम्हाला? हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा चार, आनंद पाच. आनंद फक्त माणसाला जुदात त्याचे आनंदाचे प्रकार आहे का वारकरी मंडळी? आनंदाचे 5 प्रकार आहे. आनंद, आत्यानंद, प्रेमानंद, ब्रह्मानंद, विषयानंद. जन्माला आलो आनंद, कशाला आलो आत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. जन्माला आला आनंद, पण कशाला आला? तू काय पाणी मारून कापूशी काय आला का? का जन्माला आला? करोडो रुपयाच्या शरीराचं केवळ 35 रुपयाच्या बाटलीनं मातेरे करून संसार उद्देश करायला आपण जन्माला. अरे ईश्वरासारख्या आईनं आपल्याला जन्माला घातलाय, तिला दुसऱ्याच्या दारात 8 रुपये किलोनं कापूस वेचायची वेळ यावी. फाटक्या धोत्रानं बापानं 12 तास दुसऱ्याच्या शेतात काम करावं इतके यासाठी आपण जन्माला आलो का? का जन्माला आलो त्याचं उत्तर शोधा, आनंद सापडेल. का आलोय? 10वीची फी भरायची म्हणून माझ्या आईनं गळ्यातलं मोडलंय, 12वीची फी भरायची म्हणून माझ्या बापाने बोकडं विकलाय. अरे आयुष्यामध्ये आई बापाने कष्टच करून शिकवलंय आणि आम्ही जर व्यसनातच जर आयुष्य घालायला लागलो, नवीन वर्षाला संकल्प करताना जर निर्व्यसनी बनाल तर देव. तिसरा अध्याय असं सांगतोय, तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा ते दृश्यतील आणि ऐसे परस्परा ते घडेल प्रीती जेत आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावा. का दारू प्यावी? का दारू प्यावी? श्रीमंत लोक सुद्धा सगळे झोपले दारू पितात, उलटी बाहेरली पितात. का? टेन्शनवर रॉकेल पी, टेन्शन गायब. दारू कशाला पितो? आवटा इंडो सालपान पी, टाटा पेंट्री पी, निराय कातर पी, चल तुला लोय लोड आला ना राऊंड अप पी, चल अशी दिशी पिशी कशाला पितो, असे भंगार कशाला पितो, स्टँडर्ड पी. टेन्शन आलं तुला का रे बा? ती माझे दुसरे संगीली जाऊ दे, अशी ती का मेले, तू चौथा आहे मरतो का? अरे प्रेम करायचं ते ना तर या राष्ट्रावर करा. प्रेम करायचं असेल ना मातृभूमीवर करा. प्रेम करायचं जर असेल ना आई बापावर करा. अहो चमड्यावर कधी प्रेम करू नका, हे एक दिवस जाळायचं आहे. प्रेम कधी कुणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपलं प्रेम केलं. अजून एक वाक्य लिहून घ्या, हे हृदय इतकं हलकट नाही घ्यायचं कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही घ्यायचं कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही की एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. आपण काय आभार का बरे? हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा चार, आनंद 5, लज्जा 6, लाज धरा. कारण बायकाने हल्लेत काय दारुडी. बायकाच्या का दोघांना चांगले मिळते, तो दारुड्याला पुढाऱ्याला. दारुड्याची बायको मार खाला लई निवार, किती हाना गम नाही पस्तावा नाही. ती म्हणती काला है लेकिन दिलवाला है. दारुड्याची बायको किती हाना गम नाही पस्तावा नाही. पुढारीची बायको निष्ठवंत सेवा करणार महाराज कधी ज्या चहा पाणी क्लिअर. बायका फक्त यांच्या मार खाती, या भजनींच्या पकोद्यांच्या. आमच्या बायका नाही मार खाती. आमच्या बायका आमच्या पुढच्या. तुमचा निघला का अल्बम? निघा टेन्शन नाही घेऊ. विनोद करत असतो बर का. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा चार, आनंद 5, लज्जा 6. आपण लहान असेल एवढं बोलून तंबाखू वाढली तर माणूस आला तर तंबाखू टाकून देते ते लोक. लाज होती आता एवढे आमच्या पुढे येतात. राती पुढे होती, राती न दिला होता तर वड्याला चाललोय माझं ते. उतटली लोक 2 दारोडे रस्त्यात ढुलत निघले प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली, म्हणला तो होऊच शकत नाही. म्हणला का? मी आज राजीनामाच दिला नाही.
काय करता का अहो, एक भोंगळा दारुडे रस्त्यानं आला, भोंगळा पुरा मोकळा, सिग्नल लाईन, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लंगुटी लावून आला, हा मोकळा त्याला म्हणतो, लंगुटी लावेल त्याला म्हणतो, अरे का मोकळा हिंडतो, ही गे लंगुटी, दोन्ही मोकळी. माणसं भांबवलीत महाराज. ए पोरांनो खाली येऊन बसा रे, इथे बसा ना समोर. ती लई ना गट असती महाराज ती मंडळी, ही लहान आली पोर, ही साधी नका समजू तुम्ही. अहो एका पोराला गुरुजीनं प्रश्न विचारला, 52 गावाचे नाव सांगते का, म्हणलं 40 गाव बारामती झाले. 52 गुरुजी पाहतच राहिले. अहो एक पोरग लई नमुने आहेत महाराज. एक पोरग रस्त्याच्या कडेला म्हैस चारत होतं. मी गेलो आणि त्याला म्हणलं म्हैस दूध देते कराय, तो मला देत नाही, काढावं लागत. अहो लई नमुने आहेत महाराज. एका पोराला गुरुजीने सांगितलेली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि त्याने लिहिलं. गुरुजी सांगितलेली 1 और 1 11, तो मला मी लिहिणारच नाही. म्हणला का खालचं जगल का. लई नमुने आहेत महाराज. एकाच्या घरी मी गेलो आणि चहा प्याता प्याता एक मला म्हणतो, कीर्तन तुमचं आहे का. मी म्हणला हा. मग तो मला आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी मला आलं तर देईल बा. तुम्हाला नाही आलं तर 200 घेईन. मी म्हणलं देईल बा. मग त्याने मला प्रश्न विचारला, उभा राहायला बसला नाही आणि गेला आला नाही. आपली ताकदच बंद झाली. मी म्हणलं नाही येत बा, तुम्हाला साधं कळत नाही का, तू का वैकुंठाला गेला आला नाही आणि पांढरंग उभा राहायला बसला नाही. द्या 200. बोबलं दिले 200 आणि 200 घेतल्यावर तो म्हणतो अजून एक विचारू का. आता एवढी चिरल्यावर काही चिरीत भाऊ. तुम्हाला नाही 200 1 फ्री. मग त्यांनी मला दुसरा प्रश्न विचारला, माणूस एका पायावर कधी उभा राहतो. मी म्हणलं नाही येत बुवा. तो म्हणला साधं कळत नाही का, चड्डी असतो ना. लई नमुने आहेत महाराज, लई नमुने. एक पोरग शाळेतले बडबड करायचं, त्याला गुरुजी म्हणले कोणाला तू कोणाला. तो म्हणला कोणाला असं काय का नाही. मग त्याला गुरुजी म्हणले तुझा जन्मदिवस काय. ते कार्ट म्हणलं गुरुवार. ते कार्ट गुरुजीला म्हणलं तुमचा. गुरुजी म्हणले रविवार. तो म्हणला खोटं बोला ते काय, रविवारी सुट्टी राहती. आता या लई नमुने आहेत महाराज. 8 1 बोलले 2 हसणे 3 उभा 4 आनंद 5 लज्जा 6 स्मरण 7 विचार 8. आणि विचार चांगला करा. समुद्राला आग लागली तर माशी कुठे जातील, काय विचार आहे. तू का पागल बिगल झाला का काय. समुद्राला आग लागली तर माशी कुठे जातील. दुसरा मला माशी झाडावर चढतील, काय डोकं आहे. तिसरा मला झाडावर चढायचे का, म्हशी का म्हणजे म्हशी झाडावर चढाते का. क्षणक्षणी हात करा विचार, बोलले 2 हसणे 3 उभा 4 आनंद 5 लज्जा 6 स्मरण 7 विचार 8 बुद्धी 9 पुण्य 10 कर्म 11 देवांना मिळालं नाही 12 देव इच्छा करतात 13 आणि आज देव आहे 14. बस. आणि याला देवच व्हायचं असेल तर निर्व्यसनी बांधण्याचा प्रयत्न करा. आणि काय दारू बिरू मध्ये माझ्या हो बायकोन आणायचं मित्रांनी घासवायचं तरी आपण हे काय. अरे 100 वर्ष कोल्हाहून जगण्यापेक्षा 5च वर्ष जगा पण वाहून जागा. काय जगायचं त्याला हे काय किंमत त्याला. आणि या 14 गोष्टी माणसाकडे आहे म्हणून गाथा माणसासाठी आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा सुरू झालाय. तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं पाऊस आलाच नव्हता. हा कीर्तनातला दुसरा मुद्दा सुरू झालाय. कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना दरिद्र बसायच नाही. ते तो सोडून देऊन डोक्याला हात लावून दाढीला हात लावून तांगडीवर करून गुडी फाकवा याच नाही. ओ लांबू भरायचं चांगला चप्पल जोड पाहायचा. पण भामटीवनी आपल्या कीर्तनाला बसायचं नाही. इथे येऊन असं बसवतो. आणि
तसंच निघाला मग आपल्या कीर्तनाला भामटीने बसायचं आपल्या कीर्तनाचं दुसरं वाक्य बोलत जायचं पटलं तर हा म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं भामटीने आपलं कीर्तन ऐकायचं नाही आणि माणसाची काय गॅरंटी काय माणसाची अहो इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर बदलून देईन अहो ही बल्बची गॅरंटी आहे बल्ब विकणाराची काय गॅरंटी पैसे मोजतानाच नेला बरं बल्ब घेणाऱ्याची काय गॅरंटी होल्डर मध्ये बसवा गेला व्होल्टेज वाढलं बल्ब नाही लागला पण याचाच नंबर लागला नाही म्हणून चिंता करायची नाही महाराज आयुष्यात 4 वाक्य ध्यानात ठेवा आयुष्यात 4 गोष्टीची कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात 4 गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही 1 आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार सगळं मिळेल आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही 2 शरीराची इंद्रिय पुन्हा नाही केस पिकली ना पिकली दररोज काळी कर पहिली नाहीत बरं ही तुम्ही केस काळी का करता बरं तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता बरं असं कधी झाले का बस साऱ्या माणसांपैकी एखाद्याला आला का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू आलाय का नाही मग आतानासाठी करता कशाला बरं 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार नाही आई बापांवरती भाषण नका करू आई बापांवरती कथा कादंबऱ्या नका काढू आई बाप सांभाळायला अहो 80% आमचे कीर्तनकारांनी आई बापच भांडवल केलं रोज उठून अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची बस संपलं कीर्तन आणि या लाल करण्यापायी समाजाचं वाटोळ झालं महाराज अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि ऐका ह्या यांनी म्हणायचं काय आईची माहिती सांगितली बाई माया तो खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई खरंच बाई बाबा असावा तर माय पापीची बापन मला 3 वेळा उचलून ना पडलं बाई पण मी रडले नाही बाई पण बाबाचे कीर्तन ढस ढसा रडले गो बाई ढस ढसा रडले तुझ्या डोक्यात फरक झाला बाई अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली त्याची आई नाही सांगितली त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हल्ली तुला काय माहिती बाई नाही आई बापांवरती भाषण नका करू आई बापांवरती कथा कादंबऱ्या नका काढू आई बाप सांभाळायला अहो अरे ज्याचं शाळेत कॉलेजला व्याख्या नाही त्याचीच आहे वृद्धाश्रमात आणि तो आईची माहिती सांगितो रडू आईची माहिती सांगितो आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी त्यांचीच आहे जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात दोन्ही टॉमी संगच एकाला साखळी एकाला चेन आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मानाने फार चिडचिड करतात आणि आमच्या यांना ते सहन होत नाही आणि आमच्या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलं मजेत येते तिकडे ते आम्ही रविवार भेटायला जात असतो मस्त हसतात बिसतात चांगलंय मग ही जिन्यात बसली हे कोण आहे ही तिचे वडील आहे अरे तूही दे ना पुलावरून फेकून तो कशाला सांभाळतो त्याचा बळी दिल्यावर तो पूल तरी टिकल
म्हणतात जग सुधारलं, हर काय डोंबलं सुधारलंय. धोता गेला पायजमा आला, पायजमा गेला जीन्स आली, जीन्स गेली बरमोड आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारली लोक? आता इथवर चालय, अजून इथभर वर सरकलं म्हणजे आला महात्मा. चिंताच करायची नाही, आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच तर चिंता करून काय उपयोग नाही. अहो एक दिवस सगळ्याला जायचं नाही, मग चिंता करून करायचं काय? आज मेला बनला मेला, आज मेला बनला महाराष्ट्र फिरलो महाराज, पण आमच्या शशांक दादा जैननी जेवढं असं गोड नियोजन केलंय ना, याच्यासारखं नियोजनच पाहिलं नाही. काय महाराज, त्यांची रात्रंदिवस त्यांची धावपळ आहे. हा, एवढं गोड नियोजन दादानी केलंय, म्हणून त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आणि आमचे काय हा अरे आमचे दादा आहेत, आमचे अशोकजी दामले. एकदा आमच्या दादा यांचं सुद्धा या ठिकाणी हे सर्व सहकार्य, या दोघांचं या ठिकाणी एकदा यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवायची. आमचे अशोक दादा आहेत. हा गोड नियोजन केलंय, म्हणून त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. खूप नियोजन पाहिले महाराज, पण एवढं सुंदर नियोजन नाही पाहिलं. पण आता पावसाने साथ नाही दिली, त्याला आपण काय? हा गोड नियोजन केलंय, म्हणून दादांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. अभंगातले 2 मुद्दे संपले. तिसरा मुद्दा आज गायकवाड गुणीजन मंडळ बोले बाय सिटी मला महिला पुरुष बायचे गटाचे बाय अंगणवाडीचे बाय सासू लोकांचे मारणार बाय कॉलेजचे पुरी पडून जाणार पुरी बापुली इज्जत दाखवणारी पुरी बेवडे बिवडे जुगारी बिगारी पुढारी बिढारी. उद्या म्हणायला कोण मा नाव नाही घेतलं, ते राहिलं मी कीर्तनाला नाव नाही घेतलं. आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये रामनवमी निमित्ताने एवढं सुंदर असं नियोजन आमच्या शशांक दादा जैननी केलं आहे. आमचे अशोक दादा सुद्धा या ठिकाणी आहेत. ह्या दोघांनी मिळून हे सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलंय, म्हणून त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आता त्यांनी दोघांनी सुद्धा आपलं कीर्तन ठुलं म्हणलं, त्यांना 100 वर्ष बेव नाही. आमचे अशोक दादा, आमचे जैन दादा, आता दोघांनी आपलं कीर्तन ठुलं म्हणल्यावर त्यांना 100 वर्ष बेव नाही. नाही नाही, माझ्या कीर्तनाची खूबी महाराज, माझं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तो माणूस 100 वर्ष जगतोय. माझं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठेवलं तर वर्ष दुसरं दुकान होतंय. माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्ष दुसरा बंगला होतोय. आणि माझं कीर्तन जर लग्नाला ठेवलं, बाकीचे विचार तुम्ही घरी गेलो करा, आणि उन्हाळ्यात ठेवलं तर पावसाळा होऊन जातो. विनोदाचा भाग सोडा महाराज, पण सुंदर असं या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलंय. पण पाऊस आला, गोड नियोजन केलंय. पुन्हा एकदा दादांना धन्यवाद देतो. आणि आज कीर्तनाला घेतलेला तुकाराम महाराजांचा आहे. तुकोबर आहे कोण, काय शिकवलंय तुकोबरायांनी आपल्याला, काय सांगता तुकोबर आहे? 42 वर्षाच्या इतिहासात 8 पिढ्या परमार्थ केला, 8. आणि 8व्या पिढीला बोल्लबाच्या घरामध्ये 3 मुलं जन्माला आली. सावजी, कानोबान, तुकोबा. सावकारकी होती, सावकारकी. भयान दुष्काळ पडला, सावकारकी गायब झाली. जी माणसं कर्ज काढायला दारामध्ये उभी होत होती, तीच माणसं माझी दुश्मन झाली. जी माणसांनी माझं गोताळ फोडून दिलं, तीच माणसं माझी बोलायची बंद झाली. पहिली बायको दब्यानं गेली, दुसरी बायको केली, ती बाई श्रीमंत घराण्यातली होती.